मैं समझता हूँ कि राहुल गांधी जी की लड़ाई उनके खुद के साथ है, स्वयं के साथ है। वह कब क्या बात करते, कौन से विषय को उठाते, कभी राष्ट्र हित से ज़्यादा पार्टी के हित को महत्व देते हैं, सत्ता और सत्य में वो सत्ता का चयन करते हैं, धर्म अधर्म में वो अधर्म की साथ देते हैं, विकास विनाश में विनाश की बात करते हैं, भारत पाकिस्तान में पाकिस्तान की साथ देते हैं। तो ऐसे वो नेता है, उनकी जंग, उनका युद्ध, उनकी लड़ाई ये भारतीय जनता पार्टी के साथ नहीं है, भारत की जनता के साथ उनका युद्ध है। काही चर्चा काही झाली नाही, ते जीवन मूल्य आहे, राजकीय सगळे। मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय की कोणतीही राजकीय चर्चा नाही, निवडणूक नाही, लोकसभा, विधानसभा, नगर परिषद, जिल्हा परिषद या सामान्य गोष्टींपेक्षा खुद के दिल के माध्यम से लोगों के दिल को जीतने का जीवन मूल्य क्या है, एवढं जीवन मूल्य सांगितलं जे 10 वर्ष एखाद्या विद्यापीठात जाऊन आपण शिकू शकत नाही ते 2 तासात सांगितलं। पण हे तुमच्यासाठी सध्या नाही, तुम्ही आमदार जागेवर मात्र हे तुमच्यापर्यंत पोहोचू। मी सांगितलं ते आमदारांसाठी आहे, तुम्हाला सांगून आम्ही आमच्या मधली स्पर्धा कशाला वाढवू, तुमच्या मनात इच्छा निर्माण कशाला करू की तुम्ही आमदार व्हा, जिथं आहात तिथं तुम्ही सुखी राहा, जिथं आम्ही आहे तिथं आम्हाला सुखी ठेवा। नाही, गोपनीयता यासाठी आहे की प्रत्येकाचं एक स्वतःचं क्षेत्र आहे आणि प्रत्येकाची एक जबाबदारी आहे। आता ही आमची जबाबदारी आहे, आता आमच्या जबाबदारीची माहिती तुम्हाला द्यायची। समजा तुम्ही बीकॉम मध्ये आहात तर तुम्हाला फिजिक्सच्या प्राध्यापकांनी येऊन फिजिक्स शिकवायचं का? काही गरज नाही। घेतली आहे माहित, मग त्यांना विचारा ना कशासाठी घेतली, कशासाठी घेतली आम्हाला कसं माहित आहे। संजय राऊत पंतप्रधानांवरती टीका करतायत, त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंना वेगळा न्याय दिला जातोय, हाच न्याय तुम्ही अजित पवारांच्या बाबतीत का वापरला नाही, ज्यावेळी त्यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप भाजपने केलेले होते। नाही, असं आहे, आता मधा संजय राऊत साहेबांनी आमच्या पक्षाचं कौतुक केलं, अनेक त्यांचे नेते खाजगीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं कौतुक करताय। आता त्यांच्या असं लक्षात आलं आपण कौतुक केलं तर आपले सर्वच उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक कौतुक करायला लागले, कोणी म्हणायला लागलं की आता आमच्या पार्टीची काँग्रेस झाली, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण तर महायुतीमध्ये जाण्यासाठी मार्ग शोधत होतो, पण आपल्या कार्यकर्त्यांनी अनेक मार्ग जन्माला घातलेत, आणि म्हणून पुन्हा एकदा दरवाजे बंद करण्याचा हा एक असफल प्रयत्न आहे, हा अयशस्वी प्रयत्न आहे। आणि संजय राऊत साहेबांनी आता काहीही म्हटलं तरी तुम्हाला तरी वाटतं का, तुम्ही तरी गंभीरपणे घेता का? एक तरी त्यांची गोष्ट सांगा तुम्ही गंभीरपणे घ्यावी असं वाटतं का? तुम्ही छातीवर हात ठेवून पत्रकारांनी सांगावं। मग जे गंभीरपणे घ्यावंसंच वाटत नाही त्यांना कदाचित आपण प्रतिक्रिया देऊन कशाला मोठं करायचं। उद्धव ठाकरेंच्या समावेशाबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की चौथा बिडू आम्ही महायुतीत घेणार नाही, मात्र ठाकरे आता आरोप करतोय की भाजपच्या तर घराला दारच नाहीये। नाही, भाजपच्या घराला दार नाही, पण आमच्याकडे सेन्सर आहे ना, त्या सेन्सरमधून कोणीही व्यक्ती असा विचार केला की आमच्या दरवाजात येऊन कधीही आतमध्ये जाऊ शकू असं जाता येत नाही। त्या सेन्सरमध्ये बाकी सर्व व्यवस्था आहे, असा कोणी प्रयत्न केला तर सेन्सर त्याला तिथंच थांबवतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।